पहिला बॉल गोलंदाज दुसऱ्या बॉलवर मात्र आक्रमण केलं गेलं ते म्हणजेच अमोल निवडेच्या माध्यमातून. लेदर क्रिकेट देखील फार चांगले खेळले अमोल्याने. आखू टप्प्याचा बॉल त्याला मात्र पुन्हा एकदा कट केले पॉइंटच्या डोक्यावरून. बॉलला आणखीन एकदा पाठवलं जाते सीमारेषा पार. अमोलच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. यावेळी मात्र हलक्या त्याने फक्त डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी देखील म्हणजे चांगलं क्रिकेट. अमोलकडे लेदर क्रिकेट देखील चांगला अनुभव आहे. त्याला देखील माहिती आहे त्याची विकेट महत्वाची आहे. त्याच्या जोडीला मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटर पाहतोय तो म्हणजेच रोहित पाटील स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल मात्र हलक्या त्याने फक्त त्या ठिकाणी दिशा देतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये 10 धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर सौरभ पुसावळे सांगली जिल्ह्यातील आटपाडीला बिलॉंग करणारा गोलंदाज. आयकॉन म्हणून याही गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये भिवघाट संघामध्ये स्थान दिलं गेलं. दिगंजी गावाला बिलॉंग करतो सौरभ पुसावळे. मॅन फ्रॉम दिगंजी. आखू टप्प्याचा बॉल होता परंतु पंच कळवत आहेत की डान्सिंग मध्ये विकेट्स खेळायचा प्रयत्न नक्कीच होता बॅटरचा. त्यामुळेच की काय हा बॉल योग्य ठरवला जातोय. आणि याचबरोबर पहिल्या ओव्हरच्या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स पाहायला मिळतात त्या स्कोर कार्डवर 10 धावा. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचे दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जाते पाटण तालुक्यातील बहुले गावचा एक वेगवान गोलंदाज विक्रम शिंदे. पहिल्याच बॉलवर रोहित पाटीलच्या बॅट मधून पाटीलकी दाखवणारा बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. पहिल्याच बॉलवर मात्र आक्रमण केलं गेलं ते म्हणजेच रोहित पाटीलच्या माध्यमातून बॉलला पाठवलं जाते सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. एक सुंदर फटका आपण पाहिला रोहितच्या माध्यमातून. रोहित पाटीलने याच मैदानावर कराड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार देखील मिळवला. यावेळी मात्र घुटना टेक सिक्सर देख बॉलला आणखीन एकदा पाठवलं जाते सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्कीच वन साइड हिरो आहे. सहारा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली होती रोहित याने. SMS
संघाकडून खेळत असताना अप्रतिम फलंदाजी. याही वेळी मात्र 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न मोहामध्ये अडकवलं जातंय. सागर मोरे मात्र सुंदर झेल टिपतोय. रोहित पाटीलची छोटी परंतु विस्फोटक खेळी मात्र संपुष्टात येते. रोहित पाटील बादून माघारी परततोय. बिग विकेट डाऊन. क्रमांक 3 वर नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. सिद्धार्थ जगदाळे, शिरवडे गावचा सितारा मैदानावरती दाखल झालाय. क्रमांक 3 वर विक्रम शिंदे. पहिल्या 2 चेंडूंवर मात्र नक्कीच मोठे फटके आले होते. त्यानंतर मात्र कमबॅक केले गेले. रोहित पाटीलची विकेट देखील आली आहे. यावेळी मात्र वेगवान बॉल, त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलं जातंय. आणखीन एकदा मात्र खेळाडूकडून चूक होते. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी जर पाहिजे तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 धावसंख्या धावफलकावर. विक्रम शिंदे गोलंदाजी मार्कवर विणतोय. चव्हाण स्मारक एंडकडून गोलंदाजी करत असताना यावेळी मात्र सुंदर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर अतिरिक्त वेगामध्ये बॉल जातो यष्टीरक्षक विकास याच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केलं गेलंय विक्रम शिंदेच्या माध्यमातून. विक्रमकडे गती आहे, वेग चांगला आहे. टप्प्यावर नियंत्रण जर त्याने ठेवलं तर मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच विक्रम हा आयकॉन लेवलचा खेळाडू बनवू शकतो. आणि यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवतो ते लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. 33 धावा. रोहित पाटीलची विकेट आली तर परंतु रन्स थांबलेल्या नाही आहेत. सिद्धार्थ जगदाळे नवीन बॅटर आला, त्याने देखील अगदी त्याच पद्धतीने धावा जमवण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. गौरव देशमुख आणखीन एक प्रतिभावान गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. कराड तालुक्यातील नडशी गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज. याच मैदानावर मात्र गौरवने कित्येक वेळा चांगली कामगिरी केली, कित्येक वेळा अनेक महत्त्वपूर्ण गडी देखील त्याने बाद केलेत. तो गौरव मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पॅवेलियन एंड कडून गोलंदाजी करेल. दुसरीकडे मात्र जर पाहिलं तर अमोल निवड आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. डावखुरे हाताचे बॅटर आहेत. या विकेटचा सुंदर फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न देखील झालाय आणि दुसरी धाव देखील अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण सामना आहे. जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला नक्की स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्याची संधी असणार आहे. हारणाऱ्या संघाला मात्र स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. प्रत्येक संघाला आपण या ठिकाणी 3-3 सामने खेळण्याची संधी देतोय. मिनिमम 2 तरी सामने जिंकणं गरजेचं असणार आहे प्रत्येक संघाला. यावेळी मात्र सुंदर फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. विजय कोळी एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून मात्र दमदार क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत अमोल्याच्या माध्यमातून.
अमोल देखील एक चांगला बॅटर आहे, आयकॉन म्हणून त्याला देखील या संघामध्ये निवडलं गेलं. याच मैदानावर कित्येक वेळा अमोलने देखील चांगली खेळी केली. अगदी ऋतुराज गायकवाड सोबत मात्र लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव देखील त्याच्याकडे आहे. यावेळी आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावर तुटून पडलाय. बॉलला पाठवलं जाते स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. धावसंख्या मात्र वेगाने वाढताना पाहायला मिळते. आणखीन एक सुंदर फटका. आणखीन एका बॉलला पाठवून जाते पॉइंटच्या दोन दिशेने सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आता मात्र गोलंदाजाला अक्षरशः तुटून पडलाय अमोल निवडे गोलंदाजावर. फुल टॉस त्याला दिशा देण्याचं काम. बॉलला पाठवलं जातंय आणखीन एकदा सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. याच बरोबर मात्र पंच तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये करतायत. नो बीमर साठी मात्र त्या ठिकाणी मागणी केली जाते. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून मात्र नक्कीच पडताळणी केली जाते. नो बॉल साठी बिमर घेतला गेला. स्क्वेअर लेग पंच नदीम शहा यांच्या माध्यमातून. इट्स फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळेच की या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 1 गडी बाद 54 धावा.
आयकॉन म्हणून त्याला या संघामध्ये नेमलं गेलंय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. रोहित लवकर बाद झाला परंतु सिद्धार्थ जगदाळे देखील आतापर्यंत चांगली फलंदाजी केली मैदानामध्ये. सौरभ पुसावळे एक आयकॉन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट्स स्मारक खेळकडून फक्त दिशा देण्याचं काम फायनल क्षेत्रामध्ये केलं जात आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण. दुसरीचा देखील प्रयत्न. फेकी थोडीशी खराब. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय. तिसरीचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. त्या ठिकाणी मात्र राहुल हुलवान नाना फौजींच्या माध्यमातून चांगलं बॅकअप पाहायला मिळालं परंतु 3 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. दोन आयोजक मात्र आपल्याला मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात. एकीकडे आपण पाहतोय राहुल हुलवान नाना फौजी, दुसरीकडे अविनाश काट्रे. यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. सहा धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 64 धावसंख्या धावफलकावर. बॅटची आउटसाइड आहे. ज्येष्ठ रक्षकाची मिळते साथ. फलंदाज होतोय बाद. सिद्धार्थ जगदाळे शॉर्ट कॉमी खेळून मात्र तंबूच्या आश्रयाला परत येताना पाहायला मिळतोय. बिग विकेट डाऊन. एक मोठा धक्का बसतोय तो म्हणजेच आदिरा 11 संघाला. सुजित शेवाळे यंदाच्या हंगामामध्ये कराड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाजाचा मान मिळवला. फायनल मॅच मध्ये मात्र 60 धावांची एक विस्फोटक खेळ ज्याच्या बॅटमधून आली. नेहमीच ही खेळपट्टी सुजितच्या प्रेमामध्ये पडताना आपल्याला पाहिले. कित्येकदा याही मैदानावर सुजितने चांगली खेळी केले. नवी मुंबईमध्ये सध्या वास्तव्यास असतो तिथे देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. रोहित पाटीलच्या जोडीने मात्र कित्येक वेळा याही खेळाडूने अनेक व्यावसायिक स्पर्धा गाजवल्यात. 33 नंबर जर्सी घालून मैदानात दाखल झालाय. क्रमांक 4 वर सुजित शेवाळे. त्याच्या समोर असणार आहे सौरभ पुसावळे. यावेळी मात्र बराचसा बाहेर पंच दोन्ही हात समांतर करतायत. आव्हान चेंडूची घोषणा मैदानामध्ये केली जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव स्कोर काढून ऍड होईल. धावफलकावर धावा लागतील त्या 65 धावा. 65 धावा धावफलकावर. 14 षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आज मात्र अनिरुद्ध संगपाळ स्कोरिंगचं काम पार पाडतायत. त्याचबरोबर डीजे मास्टरच्या देखील भूमिकेमध्ये ते आहेत. यावेळी आणखीन एक सुंदर बॉल. आणखीन एक बॉल पडल्यानंतर मात्र जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये होते. सागर मोरे मात्र एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांच्या 21 धावांच्या खेळीमुळे संघ त्या ठिकाणी 65 धावांपर्यंत पोहोचू शकला होता. यावेळी मात्र जर पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या तितकीशी वेगाने झपाट्याने वाढताना पाहायला मिळते. ते म्हणजेच बॅटिंग करणारी टीम आदिरा 11 संघाच्या माध्यमातून. 4 षटकांची ते समाप्ती होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे ती 65 धावा. 4 ओव्हर 65. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आमंत्रित होत आहेत स्वतः या स्पर्धेचे आयोजक
बेवघाट संघामधून खेळत असताना मात्र राहुल हुलवान, नाना फौजी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार होतील. धावसंख्या जर पाळली तर 65 धावसंख्येवर धावफलक स्थिर आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5वं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राहुल हुलवान उर्फ नाना फौजी यांना. यावेळी सुंदर बॉल बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय फ्लाइंग स्लिपला. राहुल हुलवान, नाना फौजी स्पर्धेचे आयोजक देखील आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे फौजींनी, परंतु आता मात्र मैदानावरती आपल्या संघाला या बिकट स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी देखील फौजींनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. 4 ओव्हरमध्ये 65 धावसंख्या पाहायला मिळते. भरपूर अशी धावसंख्या आदिर एलन संघाच्या माध्यमातून. सुजित शेवाळे स्ट्रायकिंग एंडला. यावेळी यॉर्कर लेनचा बॉल कव्हरमध्ये खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा देखील प्रयत्न नाहीये. एकाच धावीवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागते, ते म्हणजे अमोल निवडे आणि सुजित शेवाळे या 2 बॅटर्सना. राहुल हुलवान यांच्याकडे मात्र नक्कीच चांगला अनुभव आहे क्रिकेटचा. गेली कित्येक वर्ष फौजींनी चांगलं क्रिकेट खेळलंय. आज मात्र आयोजक नाही तर खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट मिड विकेटच्या दिशेला बॉलला पाठवलं जाते सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. जेच 73 धावसंख्या धावफलकावर. अमोल निवड्यांचा विचार केला तर वैयक्तिक 43 धावसंख्येवर बॅटिंग करतायत. खालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं विजय पावले यांच्या बॅटमधून एक अर्धशतक आलं होतं. आज मात्र अमोल निवडे अर्धशतक पूर्ण करणार का? लोवर फुल टॉस त्याला दिशा देण्याचं काम. गॅपमध्ये क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका. बॉलला आणखी एकदा पाठवते सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. चार धावांनी धावसंख्या जाऊन पोचते 77 धावा. अमोल निवडे वैयक्तिक 47 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 15 बॉल 47 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. राहुल हुलवान फौजी गोलंदाजी मार्कवर. आणखीन एक कव्हर ड्राईव्हचा फटका. आणखीन एक बॉल त्या ठिकाणी मात्र फंबल होतंय क्षेत्ररक्षकाकडून, परंतु यावेळी मात्र कुठल्याही प्रकारची अतिरिक्त धाव मिळणार नाहीये. सुजित शेवाळेवर मात्र नक्कीच नजरा असणार आहेत. बॅट थोडीशी शांत राहिले आज दिवसभरामध्ये. मोठ्या खेळीची अपेक्षा नक्कीच असते सुजितकडून. एक विस्फोटक राईट हँडर बॅटर म्हणून देखील सुजितची ओळख आहे संपूर्ण कराड तालुक्यामध्ये. यावेळी आणखीन एक यॉर्कर लेनचा बॉल. त्याला मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळून काढले. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. याचबरोबर मात्र 5 ओव्हरचा खेळ ते संपतोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 79 धावा. 5 ओव्हर 79. पाच षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 79 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 6वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय गौरव देशमुख.
आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावर पुलचा पॉवरफुल फटका येतोय का ते पाहायचंय. फटका आलाय. सुजितच्या वळ्याच्या बॅट मधून बॉलला पाठवलं जातंय स्क्वेअर रेषा दिशेला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार येतोय. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेला बॉलला पाठवलं जाते आणखीन एकदा सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार सुजितच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार सुजितच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालेत. यावेळी मात्र बॅटची कडा फलंदाजाला शिकवला जातोय धडा. बिग विकेट डाऊन सुजितच्या वळे. बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी यावेळी मात्र सुजित शेवाळे मात्र बहादूर माघारी परतल्यानंतर तिची जागा घेण्यासाठी एक अनुभवी बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. संदीप पाटील उर्फ डिंगू पाटील. संदीप पाटील यांच्याकडे देखील कित्येक वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. आज मात्र क्रमांक 5 वर बॅटिंगसाठी त्यांना पाठवण्यात येतंय. या सामन्यामध्ये थोडंसं लेट त्यांना पाठवण्यात आलं होतं परंतु यावेळी मात्र रोहित पाटीलने त्यांना लवकर प्रमोट केलं जातंय बॅटिंगमध्ये. 2 षटकारानंतर मात्र कमबॅक करतोय गौरव देशमुख. यासाठी गौरव ओळखला जातो. एक गुणवान युवा गोलंदाज आहे. लेदर क्रिकेटचा देखील चांगला अनुभव आहे गौरवकडे. शॉर्ट पिच बॉल त्याच्यावर पुलचा पॉवरफुल स्ट्रोक आलाय. बॉलला पाठवलं जाते स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमारेषा पलीकडे. षटकार. सुंदर फटका. पुन्हा एकदा ड्राईव्हचा सुंदर फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. एक धाव पूर्ण. दुसरीचा देखील प्रयत्न झालाय आणि दुसरी देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 2 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 99 धावा धाव फलकावर. आजच्या दिवसातील सर्वोत्तम धावसंख्या. कालच्या दिवसामध्ये 112 धावा बनवल्या होत्या. विजय पावले यांचं 54 धावांची खेळी आपण पाहिली. आज मात्र तो रेकॉर्ड तुटणार का? यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग करता येत नाहीये. या ठिकाणी मात्र 6 ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र रन्स पाहायला मिळत आहेत त्या 99. जाऊया पुण्याचा डीजे मास्टर अनिरुद्ध अॅनी यांच्याकडे.
कोकाटे. अमोल निवडे वैयक्तिक 49 वैयक्तिक 48 धावसंख्येवर बॅटिंग करतायत अमोल निवडे. 99 धावात संघाची धावसंख्या. यावेळी मात्र सुंदर बॉल, ब्लॉक लेनचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव बॉल, पहिलाच बॉल डॉट टाकतोय तो म्हणजेच सागर कोकाटे. यावेळी फुल टॉस बॉल, त्याला पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढले. बॉलला पाठवते सीमारेषा पलीकडे. याचबरोबर अमोल निलुगडे यांची अर्धशतक पूर्ण होते. या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक. अमोल यांना विनंती असेल आपली बॅट उंचवून त्या ठिकाणी मात्र अभिवादन स्वीकारायचंय. पहिल्या अर्धशतक, या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक. विजय पावले यांच्यानंतर मात्र अर्धशतक झळकावले जाते अमोल यांच्या माध्यमातून. 103 धावा धाव फलकावर. त्याच्यानंतर मात्र अर्धशतक साजरे केले जाते. पुन्हा एकदा कॅमेरामॅनच्या दिशेने सलामी दिली जाणारा हा एक सुंदर फटका, बिग हिट षटकार. मात्र वन साइड एरो ठरलाय अमोल निवडे. चांगली बॅटिंग मैदानामध्ये केली आतापर्यंत. 109 धावा धाव फलकावर. अमोल वैयक्तिक 58 धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि यावेळी मात्र आणखीन एक लॉलीपॉप बॉल, त्याला पाठवलं जाते लॉंग ऑन दिशेला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. डॉट नंतर मात्र चौकार आणि परत गोपाचे 2 षटकार येत आहेत. 16 धावा महाग षटक. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा फटका खेळून काढलाय तो म्हणजेच कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र फटका फसलाय. अमोल यांची खेळी मात्र संपुष्टीत आहे. आज मात्र पाहिलं तर खऱ्या अर्थाने 7 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 7 ओव्हर समाप्तीनंतर रन्स पाहायला मिळत आहेत. 121 धावा अमोल निलुगडे वैयक्तिक. एकवीस बॉल आणि 70 धावांची विस्फोटक खेळी करून मात्र तंबूच्या आश्रयाला परत येत आहेत. वेल प्लेड अमोल. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा अमोलची बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जिंकण्यासाठी मात्र 122 धावांचं आव्हान असेल. दुसऱ्या इनिंगसाठी मी आमंत्रित करतो समालोचन कक्षामध्ये.